नमस्कार सर्वांना. आज 28 मार्च शनिवार आणि हा महिना जवळजवळ संपला. 2 दिवस बाकी आहेत, 30 आणि 31 हे 2 दिवस मंथचे बाकी आहेत. बाकी 1 एप्रिल पासून सर्वच्या सर्व जे महिना आहे किंवा महिन्याची कॅन्डल आहे ती क्लोज होणार आहे. गोल्डचा एकंदरीत फॉरकास्ट बघत असताना आपल्याला एक गोष्ट 2-3 बाबी बघणं अपेक्षित आहेत. ते म्हणजे आता आपण आठवड्याचा अंदाज बांधण्याच्या उद्देशातूनच बोलतोय. पुढला आठवडा म्हणजे 30 मार्च पासून सर्वसाधारणतः नाही म्हणलं तरी 3 मार्च पर्यंतचाच आपण अंदाज बोलतोय. आणि जर याच्या कदाचित यामध्ये काही नाही झालं तर मग पुढं काय होऊ शकतं मार्केट या संदर्भात एक आपण चर्चा करत आहोत. आता येणाऱ्या आठवड्यामध्ये जर न्यूज बघितल्या तर संडेला काही एवढं नाही. मंडेला फेडचेअर पॉवेलचा स्पीच आहे. नॉन ऍक्टिव्ह न्यूज आहे. मंगळवारी जॉब झल्स ओपनिंग 6.95 दाखवलंय. म्हणजे DXYचा लॉस म्हणजे गोल्डला बाय साईड न्यूज आहे. बुधवारी एडीपी नॉन फॉर्मची न्यूज आहे. 43 वरून 42 ढाचा झालाय. गोल्डला बाय साईड न्यूज आहे. एकंदरीत या ठिकाणी सुद्धा एकच न्यूज गोल्डला सेल आहे एवढी. बाकी या न्यूज गोल्डला बाय आहेत. ओके, 2 न्यूज सेल आहेत म्हणजे मिक्स डेटा येईल. 7:30 वाजता 52.4 तर 52.3 गोल्ड. DXY लॉसेस गोल्ड बाय. ओके. इथे एक न्यूज आहे अनएम्प्लॉयमेंट क्लेम 2 एप्रिलला. 2 एप्रिलची न्यूज सुद्धा 210 212 झाला. फायदा झाला म्हणजे गोल्डला सेलला न्यूज आहे. नॉन फॉर्म ॲव्हरेज चेंज -92 वरून 56 खूप मोठा बदल आहे. म्हणजे DXYचा खूप मोठा फायदा आहे. म्हणजे गोल्ड सेल आहे. म्हणजे पुढल्या आठवड्यात गोल्डचा सेलचा सेंटिमेंट मला एवढ्या एका न्यूजवरून जाणवतो. कोणत्या? नॉन फॉर्म एम्प्लॉयमेंट चेंज याच्यावरून जाणवतं. आणि पहिल्या शुक्रवारची न्यूज ही जास्ती पॉवरफुल असते. शक्यतो या दिवशी आपण ट्रेड करत नाहीत, परंतु येणारा जो एप्रिल महिना आहे या एप्रिल महिन्यामध्ये आपण लाईव्ह ट्रेड करण्याचं जवळजवळ प्लॅन केलेला आहे प्रीमियम ग्रुपला. प्रीमियम ग्रुपला कोणत्या दिवशी कोणती न्यूज आहे आणि कोणत्या दिवशी कोणत्या न्यूज दिवशी आपण लाईव्ह ट्रेड करणार हे आपण प्लॅन केला आहे. लाईव्ह ट्रेड म्हणजे जर सेटअप बनले तर ट्रेड. दुसरी गोष्ट अतिशय 0.01च्या लॉटने ट्रेड आणि स्टॉप लॉस वगैरे ते आपण लाईव्ह तिथं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1 एप्रिलला बघा इथं टायमिंग दिलाय 5:30 ते 8 आहे. 2 एप्रिलला सुद्धा 5:30 ते 7 आहे. त्याच्यानंतर 3 एप्रिलला आहे. या ठिकाणी नॉन फॉर्मची न्यूज आहे. अशा जवळजवळ महिन्यामध्ये 30 एप्रिल पर्यंत 11 न्यूज आहेत. 11 वेळेस आपण लाईव्ह सेटअप देणार. त्याशिवाय जे काही न्यूज असतील, ज्या काही न्यूज असतील या न्यूजच्या वेळेसच मार्केट कसं बिहेवियर करतं वगैरे या गोष्टी या लक्षात येतील. आणि जर तिथे सेटअप बनले, ट्रेड बनले तर मग आपण ट्रेड पण देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आता ही जी न्यूजचा सेटअप आहे हा प्रीमियम ग्रुप आहे एप्रिलचा. याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे 30 तारखेपासून सुद्धा प्रीमियम ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि 30 तारखेपासूनच आपण सेटअप या ग्रुपवर देण्याचा प्रयत्न करू. एप्रिलमध्ये सेटअप देताना आपण काय करतो त्याच्यामध्ये आता जसा मार्चचा ग्रुप आहे, मार्चच्या ग्रुपमध्ये आपण एंट्री TPSLचा सेटअप देतो आणि झोन पण देतो. दोनदा 2-2 3-3 वेळा झोन येतात आणि एंट्री TPSLचा सुद्धा सेटअप येतात. म्हणजे जवळपास 70चा दिलेला सेल आपला सक्सेस झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हे 2 झोन दिले होते. जे जे झोन दिले त्या झोनमध्ये जाऊन बरोबर मार्केट पडलेलं आहे बघा. आता 45 65 75 हा एक आपण झोन दिला होता. त्याच्यानंतर बघा वरती जर तुम्ही 45 90 ते 95चा हा सेल तो झालेला आहे. त्याचा काही विषय नाही. असे अनेक झोन जे झोनमध्ये दिलेत ना ते झोन आपले व्यवस्थितरित्या काम करतात, व्यवस्थितरित्या सेटअपमध्ये काम होते. आणि शांतपणे फक्त ट्रेड करणं आणि व्यवस्थित एज्युकेशनने ट्रेड घेणं ही अपेक्षा असते. आता आपल्याला जर जो गोल्डचा रेट आहे सध्या 1,48,000च्या आसपास गोल्डचा रेट आहे. 4480 त्याचं लाईव्ह आजचं दिसतंय. गोल्ड जागेवर 7,000 रुपयांनी जो वाढलेला आणि 3,000 रुपये इथं कमी जास्त चांदी 8,000ने 2,31,000 रुपयात चांदी गेलेली आहे. जर असं झालं की चांदी 50-60 हजारापर्यंत गेली वरती आणि गोल्ड जर पुन्हा 7,65,000 जर गेलं तर मग वरच्या झोनमध्ये मार्केट जाईल. आणि जर हेच बॉटम जर 1,25,30,000पर्यंत सोनं आलं किंवा 2 लाखापर्यंत चांदी आली तर मग मात्र हेच मार्केट पुन्हा डाऊनला येऊ शकतं. त्याचे जे कारण येतं त्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर आपण आता चर्चा करणार आहोत. मंथली कॅन्डल जर पाहिली तर मार्चची कॅन्डल सेल होईल हे आपण साधारणतः 1 मार्चला सांगितलं होतं की मार्चची कॅन्डल सेल लागण्याचा अंदाज जास्तीत जास्त आहे. आता 3 दिवस राहिले. 3 दिवसामध्ये किती ग्रीन झाली तर हे काय हिरवी होईल असं मला वाटत नाही. झाली तर चांगलीच गोष्ट आहे, पण रेड क्लोज व्हावी अशी अपेक्षा होती. ती रेड क्लोज झालेली आहे.
अजून क्लोज झालेलं नाही कॅन्डल, त्यामुळे ती एक बाब आहे. दुसरं विकली, आता जर आपण मंथ लो जर मार्क केला तर या ठिकाणी मंथ लो येतोय कॅन्डल, बरोबर. त्यानंतर जर अजून एक डीप मध्ये जर बघायचं झालं तर आठवड्याची कॅन्डल. आता आठवड्याच्या कॅन्डलचे दोन झोन आपण मार्क केले होते, ज्यामध्ये इंटरनल एक्सटर्नल लिक्विडिटी या ठिकाणचे आणि या ठिकाणचे. पण मार्केटने खरं तर 44-14 ब्रेक करायला नव्हतं पाहिजे. मार्केटने 44-14-15 ब्रेक करून खालच्या बॉटमच्या झोनमध्ये आलं आणि आठवडा लेवलचे एक लिक्विडिटी इथं या ठिकाणी एफव्हीजी आणि फेअर व्हॅल्यू गॅप या ठिकाणी आठवड्याचा होता, जो एफव्हीजी आणि फेअर व्हॅल्यू गॅप मार्केटने घेतला. हा, आणि इथून मार्केट सध्या वर गेलेलं आहे, वरती पुशअप झालेलं आहे. त्यामुळे आपण एक असं म्हणू शकतो की बाबा एक मोठ्या प्रमाणाची लॉंगलेग डोजी किंवा आयएफसी कॅन्डल जरी म्हणलं तरी ती सध्या आठवडा लेवलला बनलेली आहे, जिचा बॉटम 44.01 आहे. 44.01 वर आपल्याला, सॉरी, 41.01 आहे. तर 41.01 आपल्याला याच्यासाठी लक्षात ठेवायचंय की 41.01 ला जर समजा 41.00 म्हणू आपण सरळ सरळ 41.00, जर 41.00 पर्यंत मार्केट आलं आणि 41.00 जर ब्रेक झालं तर समजून जायचं की मार्केट एक मोठ्या प्रमाणामध्ये पडणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पडणार आहे, ही एक बाब लक्षात ठेवायची. आणि मार्केट क्रॅश होऊ शकतं भयानक प्रमाणात. कुठपर्यंत क्रॅश होऊ शकतं? मार्केटची एक लिमिट आहे बघा, या ठिकाणची लिमिट आहे. आता ही लिमिट आहे जवळजवळ 3894-55च्या आसपास. आपण याला काय करू, व्यवस्थित मार्किंग करूयात. ही लिमिट आहे बघा 3885. 3885, 3885 आहे. इथं मी 3885 एक ड्रॉइंग करतो. 85. टेक्स्ट आपण याला 16 घेऊ आणि कलर याचा ब्लॅक करू. या ठिकाणी सुद्धा 41.01 करतो मी. 41.00 करू, 00, कलर ब्लॅक. ओके, आणि 16. ओके. आता तुमच्या दोन गोष्टी लक्षात आल्या असतील की ह्या दोन लाईनी अजून बाकी आहेत, म्हणजे खाल्ला एक झोन बाकी आहे. जर एडीपी नॉन फॉर्म न्यूज येत्या शुक्रवारची न्यूज जर पॉवरफुल आली तर मार्केट या झोन मध्ये एक धमाका घालू शकतं, जो धमाका सर्वसाधारणतः 3995 मध्ये 4000च्या आसपास आहे, बरोबर. 4000, 3885 त्याचा बॉटम आहे, 41 टॉप आहे, 4000चा एक झोन या ठिकाणी एक जबरदस्त झोन बनतोय. हा एक झोन बनण्याचं अजून एक कारण असं आहे की मार्केट काय करतं, डेली लेवलला इंटरमिडिएट टर्म हाय, इंटरमिडिएट टर्म लो बनवतं. आयटीएल आयटीएच बनवल्यानंतर त्या सेटअप मधून मार्केट सेल होतं. आणि आता जर व्यवस्थितरित्या बघितलं, नेक्स्ट आयटीएल आयटीएचचा सेटअप वरती बनलाय. आता वरती तो बनलाय, पण एक जो आयटीएचचा सेटअप बनला होता या ठिकाणी इंटरमिडिएट टर्म हाय आहे आयटीएच, हा आयटीएचचा सेटअप घेऊन मार्केट काय झालं, इथून सेल झालेलं आहे. मग बॉटमला ते उठताना आयटीएचच्या सेटअप मधूनच उठणं अपेक्षित आहे. मग आयटीएल कुठं आहे, तर या ठिकाणी येतो मार्केटचा आयटीएल, इंटरमिडिएट टर्म लो या ठिकाणी येतोय. इंटरमिडिएट टर्म लो हा 3885च्या आसपास आहे. मग सगळा इंटरमिडिएट टर्म लो घेईल अशातला भाग नाही, तर हा एक एसएल असतो. हा सरळ सरळ काय असतो, एक स्टॉप लॉस सारखी भूमिका निभावतो. आता एसएल जरी असेल तर हा ट्रेडिंग स्टॉप पॉईंट आहे, बघा टीएसपी म्हणून आपण याला, ट्रेडिंग स्टॉप पॉईंट आहे. आणि हा टीएसपी का आहे, तर याच्या खाली गेलं तर मार्केट कोणाच्या हाती लागणार नाही, म्हणून हा टीएसपी दिलेला आहे आपण. आता याच्यामध्ये अजून एक बाब लक्षात घ्यायची की हा जो आयटीएल आहे, आयटीएल आणि शेजारचे आयटीएल हे दोन्ही भाग मी काय केलं, सारख्या प्रमाणात मार्क करतोय. आणि हे सारख्या प्रमाणात मार्क केल्यानंतर त्याचा जो भाग आहे तो जर मार्क करून घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की जवळजवळ तोच पॉईंट निघतोय जो पॉईंट आपण इथं काढला होता. किती निघालाय हा, 39.80 निघालाय. 3980. ओके, 80च्या आसपास निघालाय. आणि म्हणजे सरळ सरळ एक जो मार्केट आहे, जे या ठिकाणी जो मोठा झोन म्हणतोय आपण, 3980 टू 4000 या दरम्यान मार्केट एक बाय साईडला पुशअप मारण्याचा अंदाज आहे. हा एक बॉटमचा एक झोन, जो स्ट्रॉंगेस्ट विकली झोन आहे, आठवड्याचा झोन आहे. आठवड्याचा झोन आहे, लक्षात आलं. म्हणजे आता वरून मार्केट कडून तर रिजेक्शन होईल, ही पण एक बाब आहे. ही पण एक बाब आहे की मार्केट जसं प्लेइंग होतंय त्या पद्धतीने ते खेळतंय. आणि या पद्धतीने आयटीएलचा सेटअप बॉटमला आहे, आयटीएलचा सेटअप टॉपला आहे. आता आयटीएफच्या सेटअप मधून तो बाय जावा आणि आयटीएफच्या सेटअप पर्यंत बाय जावा, अशा दोन बाबी असतात. मग इथं जर आपण आयटीएलचा सेटअप जर टॉपला मार्किंग केला तर या ठिकाणी आयटीएलचे सेटअप दोन मार्किंग होतात. आपण आता दोन सेटअप इथं दोन झोन मार्क करू आयटीएल. एक वरती इथं एक मार्क करतोय आपण, इंटरमिडिएट टर्म हायचा एक झोन इथं मार्क करतोय. ओके, मिनिट.
ओके, या ठिकाणी झोन मार्क केलाय. आता हा जो झोन आहे हा सेम झोन या ठिकाणी एक मार्क झालाय आणि जो शॉर्ट टर्म लोचा जो ऑर्डर फ्लोचा झोन आहे हा ऑर्डर फ्लोचा आणि इथला एक झोन आपण इथं पण एक मार्क करतो. हे दोन झोन मार्केटला प्रचंड खाली लोटण्यासाठी एकदम पॉवरफुल बसलेले आहेत वरच्या दिशेमध्ये. ओके, हे दोन्ही पण मी मार्क केले. तर आता याला पण मार्क करून घेतो. येस, ओके, दोन्हीचा मध्य झोनचं एक बॉर्डर लाईन मार्क करतोय. ओके, दोन आता हे झोन तयार झाले आपल्या डेली नुसारचे एवढे झोन. आता मार्केटला अजून काय काय बनलेलं आहे, मार्केटला कुठून कुठून काय काय बनतंय, कुठं कुठं कसं कसं सेलिंगचे प्रकार आहे, काय काय आहे ते आपण बनतंय. एक मोठा ऑर्डर ब्लॉक आणि स्टॉप लॉसचा झोन या भागात सुद्धा एक मार्केटला आहे. दुसरा हा एक रिजेक्शन पॉइंट आहे मार्केटला, जिथं आपण फेअर व्हॅल्यू गॅप असं म्हणतो. हा एक झोन आहे मार्केटला वरच्या दिशेने. आठवड्याचे असल्यामुळे आपण सर्व झोन मार्क करण्याचा प्रयत्न करतो. आता तत्कालीन जो झोन म्हणले तर ही कॅन्डल क्लोज झाली आहे. इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे, सॉरी वॉल्यूम इम्बॅलन्स आहे, एक वॉल्यूम इम्बॅलन्स. ओके, त्याच्यानंतर एक आपण बीपीआर घेतोय, बॅलन्स प्राइस रेंज डे लेवलचा, जो मार्केटला बाय साईड साठी आहे. ओके, त्याच्यानंतर मार्केट वरच्या झोन मध्ये जर गेलं, वरच्या झोन मध्ये जर सरकलं तर या ठिकाणी वॉल्यूम बॅलन्स आहे जो शिल्लक आहे मार्केटला. ओके, इथे एक आपण तीन हे एक मार्क करतोय. आता मी याला पुढच्या ड्रॉइंग लाईन पर्यंतची असतो. ओके, वरपर्यंत याला खेचलेलं आहे. आता एवढी मोठी व्हॉल्यूम इम्बॅलन्स मार्केटने खाली ठेवली आहे की व्हॉल्यूम इम्बॅलन्स सुद्धा मार्क करू. झोनला जितकं शार्प बनवता येईल तेवढं शार्प बनवायचा पण प्रयत्न करूयात. व्हॉल्यूम इम्बॅलन्स इथं आहे. त्याच्यानंतर एक झोन बॉटमला जो लिक्विडिटी वाईड्स आहे, हा लिक्विडिटी वाईड्स पण मार्क करून घेऊ. POIDS, पैशाची पोकळी. ओके, एक व्हॉल्यूम बॅलन्स मला इथे दिसतोय. छोट्या छोट्या झोनकडे पण आपण आता दुर्लक्ष करणार नाही आहोत. मिटिगेशन ब्लॉक याच्यातच आहे, इथूनच आहे झोन. इथं काय ट्रेड नको, वॉल्यूम इम्बॅलन्स मध्ये इथं ट्रेड नको, इथून इथं डायरेक्ट ट्रेड होईल, त्यामुळे हे झोन आले डेली लेवलनुसार. आता डेली लेवलनुसार झोन मार्किंग अजून कुठे राहिले का, नाही राहिले, 4 तासामध्ये येतात. मार्केटचा ITL इथं बनलेला आहे H4. H4 ITL बनलेला आहे, शॉर्ट टर्म आहे, आणि H4 ITL मधून मार्केट वरती चाललेलं आहे. म्हणजे मार्केट एकदम पॉवरफुल सेटअपने वर चाललेलं आहे. असं काही नाही की मार्केट इथं बॉटमचा झोन घेईलच म्हणून, पण मार्केट एका पॉवरफुल सेटअप मधून वरती चाललेलं आहे एवढं मात्र नक्की. आता पॉवरफुल सेटअप मधून वरती जरी चाललेलं असलं तरी ते कुठं ना कुठं काय करेल, ते क्रॅक करायचे काम करेल. जसं की आता या झोनला, आपल्याला या झोनला थोडं मोठं करण्याची अपेक्षा आहे इथपर्यंत. म्हणजे ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप या दोन्ही तिन्ही बाबी इथं आलेल्या आहेत. ओके, इथं जो झोन येतोय तो ऑर्डर ब्लॉक घेतलाय आणि FUG घ्यायचा का नको. रिजेक्शन कॅन्डल ब्रेक झाल्याच्या नंतर इथं एक एवढा झोन घेऊ. कव्हर झालाय, हा कव्हर झाला, हा पण कव्हर झाला. ओके, ठीक आहे, सर्व झोन इथे एकंदरीत कव्हर व्हायचे मला दिसत आहे. ITL मधून निघालेला बाईंग आहे इथं, पूर्णच्या पूर्ण इंटरमिडिएट टर्म लो मधून वरच्या दिशेत बाय चालला. SL डायरेक्ट इतका खाली आल्यामुळे आपण तो सेटअपचा विचार तिथं करत आहोत. आता एवढे झोन आपण याचे मार्किंग केलेत. ओके, डे लेवलला, आठवडा H4 लेवलला, इतक्या झोनचा आपण याला विचार केलेला आहे. हा जो आहे हा वीक फॉरकास्ट म्हणून आपण याला सरळ सरळ, की एक आठवड्याचा जो अंदाज आहे, आठवड्याचा जो अंदाज आहे त्या अंदाजाच्या दृष्टिकोनातून आपण बोलतोय वीक फॉरकास्ट. ओके, वीक फॉरकास्ट, एंटर. तारीख आहे समजा 30 मार्च. मार्च टू 3 मार्च, 1 2 3.
एप्रिल 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 ओके. 30 मार्च ते 3 एप्रिल वीक फॉरकास्ट आहे, आठवड्याचा एक अंदाज आहे, बरोबर. आठवड्याचा अंदाज आहे. आता हे प्रत्येक ज्या झोनच्या लाईनिंग आहेत त्या झोनच्या लाईनिंग आणि झोनची हाईट आपण इथं प्रदर्शित करणं अपेक्षित आहे. दुसरं असं की इथं बॉटमला मला फक्त एकदा बघू द्या. थोडे छोटे झोन करता येत आहेत काय. ओके, आपण याला व्हॉल्युम बॅलन्स मध्ये घेऊयात. H4चा हा बीपीआर उडालेला आहे, घेतलेला आहे. रिजेक्शन कॅन्डलची एंट्री आपण एक रिजेक्शन कॅन्डल एक एंट्री इथं बसली मार्केटची. आता रिजेक्शन कॅन्डलची एंट्री काय राहिलेली नाहीये. ठीक आहे, तरी पण ह्या झोनला राहू द्या. त्याच्यानंतर इथं जर आले तर इथं आता ही एक एंट्री बाकी आहे. रिजेक्शन कॅन्डल ऐवजी मी इथं लिक्विडिटी वॉइड्सला एंट्री देणं जास्ती प्राधान्यक्रमाचं दाखवून मंडेला हे झोन काम करतील. मंडेला काही वेगळं काही झोन देण्याची आवश्यकता नाही आहे. रिजेक्शन कॅन्डलचा झोन एवढाच आहे, एवढाच आहे. त्यामुळे एवढाच घेऊ आपण. मार्केट बहुतेक कॅप डाऊन होऊन वर जाईल असं दिसतंय इथून थोडस. बरं बघू काय होतं. एवढा एक झोन आहे वरती. ओके, हा मधला एक झोन आपण डिलीट मारूयात. ओके, डिलीट मारू आणि एक इथं फक्त लाईन पब्लिश करू, प्लेस करू. वरती हाईट, बॉटम इथं एक हाईट मार्केटचा, इथं एक बॉटमला एक झोन मार्क करतो या ठिकाणी. इथे एक आणि ही एक रेष मारली. ओके, त्याला अजून बारीक करायचा फक्त आपण प्रयत्न करतोय, जेणेकरून काय होईल आपल्याला छोट्या छोट्या आकड्यामध्ये सुद्धा ट्रेड पकडता आले पाहिजे. आता आपण डे लेवलला जाऊ. ज्यांना ज्यांना ज्या ज्या झोन मध्ये आपण बारीक केलं त्याची फक्त हाईट आणि मॅपिंग करून सरळ सरळ त्याला काय करणार, झोन टाकून देणार आहोत. लॉक, लॉक या ठिकाणी झोन आलाय, हा लॉक झाला. आपण लॉक करतोय. लॉक, ओके, आपण लॉक करूया. त्याला आपण लॉक करतो. आता प्रत्येक झोनची हाईट वगैरे ही पण तुम्ही लक्षात घ्यायची. लक्षात आलं, प्रत्येक झोनची हाईट किती आहे बाबा. जसं आता ही झोन आहे, याची हाईट किती आहे, ह्या गोष्टी काय आल्या पाहिजे, लक्षात आल्या पाहिजेत. कोणत्या झोनची हाईट किती आहे, अंदाज काय सांगतो, एकंदरीत सेटअप काय सांगतायत, या गोष्टी पण लक्षात येणं अपेक्षित आहे. त्या जर गोष्टी लक्षात आल्या तर मग मात्र पुढे आपल्याला काम करता येतं. आता बॉटमला सरळ सरळ ITL सेटअप एवढे झोन दिसत आहेत मला. जर तुम्ही 4 तासावर आले तर 4 तासावर आपल्याला इथं हा बॉटम आहे, इकडे IDM खूप वर आहे. मग 1 तासाचा IDM ब्रेक झालाय का, तर 1 तासाचा IDM आपल्याला थोडासा ब्रेक झाल्यासारखी कंडिशन आहे. IDM मधून बाईंग गेलंय, IDM स्विंग आहे, या स्विंग मधून सुद्धा बाईंग गेलंय. म्हणजे हे ट्रेड आता संपलेले आहेत. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर या ठिकाणी म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर खूप वरती आहे, त्यामुळे आपण त्या दृष्टिकोनातून तिथं आता बोलत नाही आहोत. ओके, फक्त आपण झोन मार्किंग करतोय एक मंथली आणि विकली लेवलला. मला असं वाटतं की आठवड्यामधला जर ह्या झोन मध्ये आला तर हा सगळ्यात VIP बाय झोन राहू शकतो. दुसरा बाय झोन मार्केटचा हा राहू शकतो, बेस्ट मधला बेस्ट. त्याच्यामध्ये बॉटमला अजून जर आलं मार्केट तर या ठिकाणी सुद्धा बाय मिळू शकतो. इथं तर एक बाय तुम्हाला सोमवारीच भेटण्याचा अंदाज आहे. हा जो आहे हा तुर्तास सेल झोन आहे, पण हा सेल झोन जसा कन्वर्ट होईल तसा तो बाय मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. त्यामुळे याला आपण सेल आणि बायच्या एक बाउंड्रीवर ठेवूयात. एक जवळचा जर समोरचा सेल झोन म्हणला आपल्याला तर हा सेल झोन आहे. त्याच्या अगोदर इथून पण सेल होणार आहे मार्केट, पण मग वरचे जे आहे ते मार्केटचे सेल झोन आहेत. आणि जसं मार्केट वर जाईल तसा सेल झोनच्या वरती गेल्यानंतर सपोर्ट आहे तर रेजिस्टन्स, रेजिस्टन्स आहे सपोर्ट, या पद्धतीने जर वरती जसं मार्केट जाईल तसा तो सेलचा बाय झोन बनेल, बायचा सेल झोन बनेल. लक्षात आलं, तो स्वतःची भूमिका काय करेल,
चेंज करायला. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला आकडे बघायचे, त्यामुळे मिडलचे पॉईंट मी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतो. हा मिडल पॉईंट 41.75 ला आहे, 41.75. या ठिकाणी जर आलं तर हा 42.96च्या आसपास आहे, 42.95 म्हणतो मी याला. 42.93-92 दिसतंय, पण 42.95 केलं मी याला. 42.90 करू, 90 करू. या ठिकाणी आलं तर हा 44.04 आहे, 04 आहे, 04. या ठिकाणी आल्यानंतर हा 45.56चा सेल आहे, 45.56 चा सेल आहे. त्याच्या वरती आला सेल तर 46.90ला सेल करायचे, 90. त्याच्या वर आलं तर अजून 48चा सेल येतोय, 4800. त्याच्या वरती आलं तर इथे 5958, 5955 या ठिकाणी येतोय. इथं जो सेल येतोय तो 5162चा सेल आहे, 5162. आणि त्याच्या वरती जर आलं तर 5330चा सेल आहे, 5335 लिहू, 35. आता याच्यामध्ये सेलिंग पॉईंटचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मार्केट एंटर करतं याच्यामध्ये, कशामध्ये, लिक्विडिटीमध्ये. जसं मार्केट एंटर करेल आणि ऑर्डर ब्लॉकच्या कॅन्डलला जसं तो टॅप करेल, ब्रॅक करेल, तर त्यावेळेस 5280 पासूनच याची जवळजवळ शक्यता सुरू होऊन जाते. आपण असं गृहीत धरलं 5280 तर सरळ सरळ 5200 पासूनच जवळजवळ हा सेलिंगच्या मूडमध्ये राहील, सेलिंगच्या मूडमध्ये राहील. 5200, मग पुढे येते 5200 जवळजवळ इथूनच येते बघा. 5242 पासूनच तो झोन सुरुवात होते, पण तरी सुद्धा मी 52-30-35 हा झोन तयार केलाय. या झोनची जर सुरुवात म्हणलं तर 5126 पासून सुरू होते याची, सुरुवात होते 5126, 5126 डॅश डॅश डॅश. ओके, हा एक झोन आपण इथं बनवतोय. त्याच्यानंतर याची सुरुवात जी होती ती 4741 पासून, म्हणजे 4750 पासून 4800 पर्यंत हा 4750 to 4800 हा एक झोन, इथं $50चा झोन हा बनतोय. आता मग एवढा मोठा झोन बनल्यानंतर याला 3 कॅन्डल स्विंग या आधारावर वगैरे पकडायला पाहिजे. 146.90 याला ठेवतो, हा 56च्या आसपास याला कोर भाग म्हणूनच मी ठेवतोय. बॉटमला हा आहे, पण चला एवढाच राहू द्या. इथं 44.04च्या आसपास ठेवतोय, खालीवर 4-5 पॉईंट मानून घ्यायचं. 4290 ला सुद्धा मी जागेवर ठेवतो, 41.75 ला सुद्धा जागेवर ठेवतो. फक्त 41.75 ते 4200 असं इथे एक हा एक झोनची हाईट करतोय. 4200च्या वर येते, 4250 पर्यंत मोडते, पण 4200 करू देतो. त्याच्यानंतर हा बॉटमची एवढे झोन. आता हे जे झोन मार्क केले त्याच्यामध्ये 2-4 पॉईंट खालीवर होऊ शकतात, असं काही विशेष नाही की हे लगे इतके टाईट धरायचे का नाही. मुळात ज्या झोनमध्ये मार्केटने एंटर केलंय, जसं मार्केटने इथून, आता अपेक्षा काय मला मी ते सांगतो तुम्हाला, इथपासून इथपर्यंत गेलंय मार्केट, तर इथून सोमवारी शक्यतो मला वाटतं की मार्केटने हा 44.045 वगैरे हा जो झोन आहे, $100 सेल होऊन इथून मार्केटने बाय व्हावं. 8556 वगैरे इथून एक सेल द्यावं, वरून इथून एक सेल द्यावं. नंतर बॉटमला सेलिंग करून जर आलं तर मग या पद्धतीने सेल व्हावं, प्रत्येक ठिकाणी इथून सेल होईल. वरती जर गेलं तर ह्या झोन मधून सेल होईल, या झोन मधून सेल होईल, या पद्धतीने मार्केट चालू शकतं. पण जर समजा असं झालंच बॉटमला की बॉटमला मार्केट आलं इथून आणि इथून मार्केट ब्रेक झालं, इथून एक बाय गेला, 56 पासून मार्केट रिजेक्ट झालं, तर पुन्हा 44 या झोन मध्ये ट्रेड घ्यायचा नाही, मग खाली 4290 वगैरे या झोन मध्ये ट्रेड घ्यायचा, पुन्हा बाय साईड रिजेक्शनची वाट पाहिजे. अगेन जर आला तर या झोन मध्ये येऊ शकतं, आणि इथून जर ब्रेक झाला मार्केट, एकदा 41 ब्रेक केलं तर तुम्हाला पार लगे 3800 म्हणजे 3980च्या आसपास, म्हणजे 4000च्या आसपासच एक बाईंगचा ट्रेड इथं मिळू शकतो. एडीपी नॉन फॉर्म वगैरे ह्या सेलिंगच्या न्यूज आहेत, त्यामुळं त्या निश्चितपणे आहेत. दुसरी एक सेंटिमेंट असा आहे, 29 एप्रिलला मार्केटची एक फेडरल फंड रेटची न्यूज आहे. आता त्याच्यामध्ये 3.75 हा डाटा आहे, आपल्याला माहित आहे, पण शक्यतो तो कमी होईल असं वाटत नाही, म्हणजे 3.50 होईल असं वाटत नाही. चुकून जर तो 4 झाला तर गोल्ड सेलच्या दृष्टिकोनातून जाऊ शकतो. म्हणून काय करायचे, जपून ट्रेड करायचे, जपून व्यवस्थितरित्या झोनमध्ये ट्रेड करायचे, इतरत्र पुढे ट्रेड करायचे नाही. ट्रेड करताना मी जे सेमिनार घेतलेले आहेत प्रीमियम ग्रुपचे, ते सेमिनार आपल्या चॅनलवर आहेत, त्या चॅनलवरले सेमिनार बघायचे. त्याच्यामध्ये 3 कॅन्डल स्विंग, रिजेक्शन कॅन्डल, मार्केट ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न, मार्केट ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न, MTRP MTCP कॅन्डल, त्याच्यानंतर या साऱ्या गोष्टी बघून आणि त्याच्यामधले जे टेक्निक शिकवले ते टेक्निक वापरून त्याच्यामध्ये ट्रेड करायचा भरपूर प्रमाणात होतं. याशिवाय ज्यांना असं वाटतं की आपल्याला प्रीमियम ग्रुपला जॉईन व्हायचं, ते बिंदासपणे 80-10-50-10-19 याच्यावरती संपर्क करून प्रीमियम ग्रुपला जॉईन होऊ शकता. लाईव्ह ट्रेड विथ एंट्री TPSL कॉलमध्ये तुम्ही इंटरेस्टेड होऊ शकता. आपले सर्वसाधारणतः दिवसात आला तर 1 किंवा 2 कॉल येतात, 2 कॉल येतात, ज्याच्या आधारावर तुम्हाला सर्वसाधारणतः आमची अपेक्षा असते
की 100 पीप एका कॉल मागे तुमचे कॅच व्हावेत अशी अपेक्षा असते. जर 100-200 पीप पेक्षा जास्त कॉल एकच दिला, समजा मॉर्निंगला मी कॉल दिला आणि तोच कॉल असं झालं की 100-200 पीप पेक्षा जास्त गेला, तर मग दुसरा कॉल देण्याची काही आवश्यकता पडत नाही. ओके. त्यामुळे एकच कॉल जर 200-250 पीप गेला तर तरी पण आम्ही मग दुसरा ट्रेड देत नाही. एकच ट्रेड देतो, कधी कधी 2 देतो. ओके. एसएल झाला तर ट्रेड देत नाही, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाईव्ह सेशन जे आहेत ते लाईव्ह सेशन न्यूजच्या वेळेस त्याचा टाइम टेबल शेड्यूल वगैरे ते प्रीमियम ग्रुपवर आहे, ते तिथं मिळून जातो. तिसरा भाग म्हणजे जी बॅच आहे नवीन, ती नवीन बॅच आता मे महिन्यात चालू होईल. त्यामुळं या बॅचचं जे आहे त्या बाबतीत सध्या आता सर्व काही स्टॉप आहे. जी बॅच 7 नंबर चालू आहे ती 7 नंबर चालू आहे, बाकीचे डायरेक्ट बॅच आपली होईल. झोनची हाईट बघताना इथं हाईट बघायची व्यवस्थितरित्या. सर्व वाटलं तर मी पॉईंट एकदा नोंदच करतो. 54-18, 54-18 या ठिकाणी हा पॉईंट आहे. 52-42, 52-42. त्याच्यानंतर हा पॉईंट आहे बघा 5071. म्हणजे झोनमध्ये आपण एंटर झालोत का या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे बघा, तरच आपल्यात काहीतरी मजा आहे. 5041. म्हणजे झोन इतका मोठमोठाले झोन आहेत, त्याला काही पर्याय नाही. स्टॉप लॉस आपले मोठाले असतात, कारण स्टॉप लॉस ही एक लेवल असते. मी अगोदर सांगितलं, स्टॉप लॉस ही एक लेवल असते. $5 स्टॉप लॉस, $10, $15, $20, $25-25चा बी स्टॉप लॉस असू शकतो. पण मग स्टॉप लॉस आपले कमी होतात, कारण स्टॉप लॉस मोठे असतात म्हणून कमी होतात अशात नाहीये. आपण ट्रेडचा सेटअप बनल्याशिवाय ट्रेड घेत नाहीत. ट्रेड सेटअप बनवल्याशिवाय ट्रेड देतही नाही आणि ट्रेड घेतही नाही. ह्या गोष्टी आपल्या इथं आहेत. याला थोडंसं वर सरकावं लागतंय, मला असं वाटतंय. एक मिनिट थांबा. लॉक. ओके. कितीला गेलाय हा? 46-94ला. ओके. 90 ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 38, 6, 4, 6, 5, 8. ओके. 46-58. खाली बॉटमचे आहे पण लाईन मारून देऊया. 46-0, 46, 46-01. प्रीमियम ग्रुपवर दिवसातून दोनदा किंवा 3 वेळेसही झोन दिले जातात. जर झोनची गरज पडली तर झोन शेअर केले जातात. जर गरजच नसेल तर विनाकारण झोन दिले जात नाही. तर गरज असेल तरच आपण झोन देतो, अन्यथा देत नाही. या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. 4-4-4-4. ओके. इथं बॉटमला आहे बघा 4-3-3-5, 44, 43-55, 43-55 आहे. आता इथं बॉटमचे हे झोन मार्केट ह्याची हाईट मार्क करायची राहिली आहे. आणि तुम्ही तुमच्या सेटअपमध्ये हे सर्व मार्किंग करायचं. मार्किंग करूनच साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. ओके. मार्किंग करूनच साऱ्या गोष्टी करायच्या. उगं विदाऊट मार्किंगला काही करण्यात काही मजा नाही. हा जवळजवळ 43-36 35 करतो मी याला. बॉटमला आहे 42-55, 42-55 राहू द्या इथं. 42-55. ओके. बाकी झोन जे आहेत ते आहेत. या पद्धतीने याचा सेटअप मी तुमच्या ग्रुपला हा फोटो टाकणार आहे. ओके. याला वीक लेवल जरी केलं मी आणि या पद्धतीने मार्किंग करून जर थोडंसं पाडलं तर कदाचित झोन कोणते बुजत आहेत का तेवढे बघू द्या फक्त मला. हाईड होतात का, नाही होत. वरला फक्त हा फोटो इथे घेतोय. ओके. आणि हे संपूर्ण झोन एका नजरेमध्ये पूर्ण मार्केट हे आठवडाभर बी जाऊ शकतात, आठवडाभरापेक्षा जास्तही तुम्हाला कामाला येऊ शकतात. ओके. व्हिडिओ एकदा दोनदा बघायचा आहे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर या झोनवर काम करायचं आहे. वीकली फॉरकास्ट आहे. वीकली फॉरकास्ट आहे, आठवड्याचा आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा आहे. आणि जर प्रीमियम ग्रुपला येत असलं तर येऊ शकता, ॲज युअर चॉईस. ओके. शेअर गुड लक. थँक्यू.